पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झालेले आहेत। परतवाडा प्रकरणी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आढावा बैठक घेणार आहेत। या आढावा बैठकीत ग्रामीण पोलीस अधीक्षक, परतवाडा प्रकरणाचे एसआयटी प्रमुख, महिला अधिकारी आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित राहतील। तर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात आढावा बैठक सुरू आहे। पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत या सगळ्या प्रकरणाची आढावा बैठक घेतली जाते। या प्रकरणाशी संदर्भात किंवा या प्रकरणाचा तपास करणारे सगळे अधिकारी, एसआयटी प्रमुख हे या बैठकीला उपस्थित राहतात। आता चंद्रशेखर बावनकुळे अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झालेत। परतवाडा प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटतात। राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झालेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची बैठक पार पडते। या सगळ्या प्रकरणाचा तपास नेमका कुठवर आलेला आहे या संदर्भात पालकमंत्री आढावा घेतील। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाचा आढावा घेतलेला होता आणि या प्रकरणी लवकरात लवकर व्यवस्थित तपास करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। हे प्रकरण खूप नाजूक आहे, त्यामुळे त्या अतिशय व्यवस्थित पद्धतीने हाताळा किंवा जे पीडित आहेत तर त्यांची ओळख गुप्त ठेवा अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेल्या होत्या। आणि त्यानंतर आता अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील या प्रकरणी आढावा बैठक घेत आहेत। आपले प्रतिनिधी प्रणय निर्वाण सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, पालकमंत्री आता दाखल झालेले आहेत, बैठकीला सुरुवात झाली आहे। कोणकोणत्या गोष्टींचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाईल? नक्की माधवी, जो परतवाडामध्ये जो प्रकरण घडलेले आहे त्याचं जी दखल आहे ती पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतलेली आहे। आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नुकतंच पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण या ठिकाणी आगमन झालेले आहे आणि बंद दौराआड सगळे अधिकारी आणि या प्रकरणावर जी एसआयटी स्थापन केली ते एसआयटी प्रमुख सुद्धा आहे, ठाणेदार आहे, पोलीस अधीक्षक आहे, पोलीस आयुक्त आहे, सगळेच जे मोठे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची चर्चा सुरू आहे। आणि नेमकं याच्यामध्ये काय समोर येईल, बावनकुळे काय माहिती देईल आपण जाणून घेऊ। बावनकुळे स्वतः या ठिकाणी आलेले आहे, माध्यमांशी संवाद साधतील। आपण थेट बावनकुळे यांच्याकडे जाऊया आणि माहिती घेऊया। महिला आहे शांतना बैठ होत आहे। ऑडिओ चेक एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।